हॅलो स्टुडंट, हजर आहे तुमच्या सेवेत घेऊन साऊंड हा नवीन टॉपिक. ठीक आहे. साऊंड मध्ये आपल्याला वेव्हचे जे डिस्टर्बन्स कॅरीड फॉरवर्ड केले जाणारे त्याच्याशी संबंधित अभ्यास करायचा आहे. साऊंड हे काय असतं? साऊंड इज द फॉर्म ऑफ एनर्जी विच गिव्स अस सेन्सेशन ऑफ हिअरिंग. आपल्याला ऐकण्याचं सेन्सेशन ज्या एनर्जीमुळे मिळतंय बाळांनो, त्याला म्हणायचंय साऊंड. ओके. तर साऊंड म्हणजे काय? साऊंड ही अशा पद्धतीची शक्ती आहे ज्याच्यामुळे आपल्याला ऐकण्याचं सेन्सेशन मिळतंय. साऊंड जे आहे ते वेव्ह फॉर्म मध्ये ट्रॅव्हल करत असतं. साऊंड ट्रॅव्हल्स इन द फॉर्म ऑफ वेव्ह इन एनी मीडियम. आता मीडियम रिक्वायरमेंट आहे का नाहीये त्याचं उत्तर आपण या टॉपिक मध्ये पुढे बघणार आहोत, पण मीडियम रिक्वायरमेंट असणारच आहे एवढंच मी लक्षात ठेवायचंय. फॉर साऊंड वेव्ह म्हणतोय मी. साऊंड वेव्ह मटेरियल मीडियम इज रिक्वायर्ड. आता वेव्ह म्हणजे काय? ऍक्च्युअली बेसिक कॉन्सेप्ट आपण वेव्हचा समजून घेऊया. वेव्ह म्हणजे काय असतो? ऑसिलेटरी डिस्टर्बन्स ट्रॅव्हलिंग थ्रू द मीडियम, मूव्हिंग थ्रू द मीडियम. Whenever oscillatory disturbance is traveling through the medium, it is called as wave. ओके. ऑसिलेटरी डिस्टर्बन्स म्हणजे आताच आपण टॉपिक मागच्या टॉपिक मध्ये आपण बघितलेलं आहे. काय ऑसिलेशन म्हणजे काय असतं? टू अँड फ्रो मोशन. आता ते सिंगल पार्टिकल साठी असेल तर त्याचा अभ्यास आपण सगळा केला, पण तेच जर ॲज अ होल मीडियम मध्ये होत असेल तर वेन लॉट ऑफ पार्टिकल्स आर व्हायब्रेटिंग अँड कॅरिंग एनर्जी फ्रॉम वन पॉइंट टू अनदर पॉइंट, इट बिकम्स अ वेव्ह. ते काय बनतंय? वेव्ह बनतंय. आता वेव्हचे काही क्लासिफिकेशन्स आहेत. वेव्स आर क्लासिफाईड ऑन द बेसिस ऑफ सर्टन फॅक्टर्स. खूप सारे क्लासिफिकेशन आहे. पहिलं ऑन द बेसिस ऑफ डायमेन्शन्स. क्लासिफिकेशन ऑफ वेव्स ऑन द बेसिस ऑफ डायमेन्शन्स. वन डायमेन्शनल वेव्ह, टू डायमेन्शनल वेव्ह, थ्री डायमेन्शनल वेव्ह असे तीन प्रकारचे ऑन द बेसिस ऑफ डायमेन्शन्स वेव्हचे प्रकार असतात. वन डायमेन्शनल वेव्ह म्हणजे काय? रोप वरती जर तुम्ही एक जग दिला, अशी लांब रोप आहे तिला जग दिला, तर तिच्यावरती जी वेव्ह अशी फॉरवर्ड जाते, दॅट इज व्हॉट? वन डायमेन्शनल वेव्ह. टू डायमेन्शनल वेव्ह सेकंड. जर स्टेशनरी पाण्यामध्ये तुम्ही स्टोन ड्रॉप केला तर पाण्याच्या ज्या वेव्स जनरेट होतात आणि दोन डायमेन्शन मध्ये प्लेन मध्ये मूव्ह करतात, त्याला म्हणायचं टू डी वेव्ह. थ्री डी वेव्हचं एक्झाम्पल काय? साऊंड वेव्ह. मी इथून बोलतोय तर फक्त तुम्हालाच आवाज नाही येते, रूमच्या बाहेर पण आवाज चाललेला आहे, वरती पण चाललेला आहे, खालती पण चाललेला आहे, मागे पण आहे, पुढे पण आहे. अशा पद्धतीच्या वेव्हला म्हणायचे थ्री डायमेन्शनल वेव्ह. आता नेक्स्ट क्लासिफिकेशन आहे ऑन द बेसिस ऑफ नेसेसिटी ऑफ मीडियम. मीडियम रिक्वायरमेंट आहे का वेव्ह किंवा डिस्टर्बन्स कॅरी फॉरवर्ड करायला? डिस्टर्बन्स म्हणजेच एक प्रकारची एनर्जी असते. आता बघा, त्याच्यामध्ये तीन प्रकारचे वेव्हस असतात. एक मेकॅनिकल वेव्ह, एक इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह, तिसरी आहे मॅटर वेव्ह. आता मटेरियल मीडियमची रिक्वायरमेंट जी आहे, मेकॅनिकल वेव्ह रिक्वायर्स मीडियम. मेकॅनिकल वेव्ह जी असते तिला मीडियमचं रिक्वायरमेंट असतं. मेकॅनिकल वेव्हला एका पॉइंट पासून दुसऱ्या पॉइंट मध्ये पर्यंत ट्रॅव्हल करायचं आहे आपल्याला, तर तिथं मीडियम असणे गरजेचे असते. कारण काय? पार्टिकल्स ऑफ द मीडियम कॅन कॅरी दिस एनर्जी इन द फॉर्म ऑफ देअर व्हायब्रेशन्स. ठीक आहे. तर वेव्ह ट्रान्सफर करण्यासाठी मेकॅनिकल वेव्हला मटेरियल मीडियमची रिक्वायरमेंट असते. मटेरियल मीडियमची रिक्वायरमेंट असते, त्याला इलास्टिसिटी असणे गरजेचे असते, त्याच्यामध्ये पार्टिकल असणे गरजेचे असतं. दीज आर द प्रॉपर्टीज ऑफ मीडियम फॉर मेकॅनिकल वेव्स. मेकॅनिकल वेव्स पुढे अजून दोन प्रकारच्या असणार आहेत, त्या आपण पुढे बघूया. दुसरी आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. याला नो रिक्वायरमेंट लिहून टाकू आपण. कशाची? मीडियमची. स्पेस मध्ये सुद्धा ट्रॅव्हल करू शकतात, या व्हॅक्यूम मध्ये सुद्धा आणि मीडियम मध्ये सुद्धा ट्रॅव्हल करू शकतात. अशा वेव्सला म्हणायचे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. स्पेशल आपल्याकडे टॉपिक असतो जो पुढे आपल्या सिलेबस मध्ये येणार आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह म्हणजे काय? लाईट वेव्ह इज अ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. ठीक आहे. इलेक्ट्रिसिटी आणि मॅग्नेटिक फील्डचं मिक्सचर होऊन ज्या तयार झालेल्या वेव्स असतात त्याला म्हणतो आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. मॅटर असेल किंवा नसेल त्या ट्रॅव्हल करणारे, एनर्जी कॅरी फॉरवर्ड करणारे. त्याच्यानंतर नेक्स्ट वेव्स आहेत मॅटर वेव्स. मॅटर वेव्स म्हणजे काय? जेव्हा डिके होत असतो मटेरियलचा, रेडिओ ऍक्टिव्ह मटेरियलचा, ऍटम्स, मॉलिक्युल्स, न्यूक्लियर मध्ये आपण शिकणार आहोत डिटेल्स मध्ये, की जेव्हा कोणताही रेडिओ ऍक्टिव्ह मटेरियल डिके होत असतो तर त्याच्यामधनं इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची एक रेडिएशन निघत असते. त्या रेडिएशन्सला आपण म्हणत असतो मॅटर वेव्स और डी ब्रॉगली वेव्स. ठीक आहे.
आपल्याला या टॉपिक मध्ये मेकॅनिकल वेव्हचा जास्त अभ्यास करायचा आहे. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स आणि डी ब्रॉगलीज वेव्ह. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, EMI आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट या सगळ्यांमध्ये बघणार आहोत. मॅटर वेव्स आपण मॉडर्न फिजिक्स मध्ये बघणार आहोत. इथं आपण मेकॅनिकल वेव्हचा अभ्यास करणार आहोत. ऑन द बेसिस ऑफ एनर्जी प्रोपोगेशन. आता नेक्स्ट जे टाइप्स आहेत वेव्हचे की ऑन द बेसिस ऑफ एनर्जी प्रोपोगेशन हाऊ मेनी टाइप्स ऑफ वेव्स आर देअर. सो देअर आर 2 टाइप्स ऑफ वेव्स ऑन द बेसिस ऑफ एनर्जी प्रोपोगेशन. एनर्जी कॅरी फॉरवर्ड करण्याची जी पद्धत असते त्याच्यानुसार 2 वेव्स आहेत. पहिली आहे प्रोग्रेसिव्ह वेव्ह. प्रोग्रेसिव्ह म्हणजे काय? प्रोग्रेसिव्ह कार्ड आपल्याला भेटत असतं. म्हणजे कसं असतं, तुम्ही पहिलीला तुम्हाला प्रोग्रेसिव्ह कार्ड मिळालं शेवटचं एक्झाम झाल्यानंतर उन्हाळ्यामध्ये, म्हणजे तुम्ही दुसरीला गेले. 10वीला मिळालं म्हणजे तुम्ही 11वीला गेले. 12वीला मिळालं म्हणजे तुम्ही कॉलेजला जाऊ शकतात. म्हणजे तुम्ही फॉरवर्ड चाललेली. ओके. व्हेन दिस ऑसिलेटरी डिस्टर्बन्स इज कॅरीड फॉरवर्ड अलॉंग विथ एनर्जी, म्हणजे डिस्टर्बन्स पण चाललेला आहे, एनर्जी पण फॉरवर्ड चाललेली आहे, अशा वेव्हला म्हणायचं आहे प्रोग्रेसिव्ह वेव्ह. ओके. डिस्टर्बन्स जो आहे तो एनर्जी कॅरी फॉरवर्ड करत असतो. इथं लक्षात घ्यायचंय, पार्टिकल स्वतः मीडियमचे ट्रॅव्हल होत नसतात इकडून तिकडे, फक्त एनर्जी कॅरी केली जाते. पार्टिकल व्हायब्रेट अबाउट देअर ओन पोझिशन. मीन पोझिशन असते त्यांची, त्याच्या अबाउट ते व्हायब्रेट करतात. व्हायब्रेशन मार्फत पुढे 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 एनर्जी ट्रान्सफर करत असतात. जसं ते एक रेसचा टाइप नसतो का, त्याच्यामध्ये एक पळत येतो, दुसऱ्याला देतो, दुसरा पळत जातो, परत तिसऱ्याला देतो, असं सायकल चालू असते. त्या पद्धतीचं वेव्ह मध्ये एनर्जी ट्रान्सफर होत असते. अशा वेव्हला म्हणत असतो आपण एका डायरेक्शन पासून दुसऱ्या डायरेक्शन कडे एनर्जी चाललेली तर प्रोग्रेसिव्ह वेव्ह. आता नेक्स्ट टाइप आहे स्टेशनरी वेव्ह. आता स्टेशनरी वेव्ह आणि प्रोग्रेसिव्ह वेव्ह मध्ये फरक काय? प्रोग्रेसिव्ह वेव्ह कंटिन्युअसली फॉरवर्ड चाललेली आहे. स्टेशनरी वेव्ह जी आहे ती रेस्ट मध्ये असल्यासारखं आपल्याला वाटतंय. आता केव्हा तयार होते स्टेशनरी वेव्ह? समजा 2 सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्स, सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्स 2 आहेत ज्यांचा फेज सेम आहे, वेलोसिटी सेम आहे, वेव्हलेंथ सेम आहे लॅम्बडा, फ्रिक्वेन्सी पण सेम आहे m, पण त्या अपोजिट डायरेक्शनला चाललेल्या आहे. अशा ही इकडून आली, ही इकडून आली आणि अपोजिट डायरेक्शनला येताना त्या सुपर इम्पोज झाल्या. काय झाल्या? सुपर इम्पोज झाल्या, म्हणजे एकमेकांवर त्या ओव्हरलॅप झाल्या. तर त्यावेळेस आपल्याला असं वाटतं की एनर्जी जी काही वेव्ह आहे ती फॉरवर्ड पण जात नाहीये, बॅकवर्ड पण जात नाहीये. अशा वेळेस तिला म्हणायचंय स्टेशनरी वेव्ह. एका डिफाईन्ड बाउंड्रीच्या इन बिटवीन या वेव्स तयार होतात असतात. द नेक्स्ट टाइप आहे शॉक वेव्ह. शॉक वेव्ह केव्हा तयार होते? जेव्हा एखाद्या ऑब्जेक्टची वेलॉसिटी सुपरसॉनिक असते. म्हणजे सॉनिक म्हणजे वेलॉसिटी ऑफ साऊंड इन एअर, त्याच्यापेक्षा जास्त वेलॉसिटीने समजा तुम्ही फॉरवर्ड मूव्ह करताय, तर काय होतं, तुम्ही जितकं फॉरवर्ड मूव्ह करताय तितकंच बॅकवर्ड कोनिकल फॉर्म मध्ये एक शॉक तयार होत असतो. त्याला म्हणतो आपण शॉक वेव्ह. ठीक आहे. जसं प्लेन जे असतात, सुपरसॉनिक प्लेन्स असतात, त्यांच्या मागे शॉक वेव्ह तयार होत असते. सुपरसॉनिक म्हणजे स्पीड ऑफ द एरोप्लेन इज ग्रेटर दॅन साऊंड. अशा वेळेस आपल्याला मॅक नंबर पण त्यांच्यासाठी अभ्यासायचा असतो. मॅक नंबर काय? वेलॉसिटी ऑफ सोर्स ऑफ साऊंड इज डिवाइड रेशो ऑफ वेलॉसिटी ऑफ सोर्स ऑफ साऊंड टू वेलॉसिटी ऑफ साऊंड, हा असणार आहे मॅक नंबर. नेक्स्ट टाइप ऑफ क्लासिफिकेशन इज ऑन द बेसिस ऑफ व्हायब्रेशन्स ऑफ पार्टिकल्स ऑफ मीडियम. ऑन द बेसिस ऑफ व्हायब्रेशन्स ऑफ पार्टिकल्स ऑफ मीडियम, पार्टिकलचे मीडियमचे जे पार्टिकल व्हायब्रेट करतात त्याच्यानुसार लॉन्जिट्युडनल वेव्ह आणि ट्रान्सव्हर्स वेव्ह हे 2 टाइप पडतात. लॉन्जिट्युडनल वेव्ह काय, ट्रान्सव्हर्स वेव्ह काय, व्हायब्रेशन्स कसे होतात, एनर्जी कशी ट्रान्सफर करते, हे सगळं बघूया आपण. आता लॉन्जिट्युडनल वेव्ह ही म्हणजे साऊंड वेव्ह असते बरं का. साऊंड वेव्ह इज अ लॉन्जिट्युडनल वेव्ह. पार्टिकल्स ऑफ मीडियम व्हायब्रेट, पार्टिकल्स व्हायब्रेट पॅरलल टू डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन ऑफ एनर्जी. जिकडे एनर्जी चाललेली आहे त्याच डायरेक्शनला व्हायब्रेशन होत असतील पार्टिकल्सचे, तर त्या वेव्हला म्हणायचंय लॉन्जिट्युडनल वेव्ह. समजा इकडनं एनर्जी इन्सिडेंट झालेली आहे या मीडियम वरती, इथं काही पार्टिकल्स आहेत, तर हे पार्टिकल या डायरेक्शनला व्हायब्रेट करायला सुरुवात करतील अशा पद्धतीने. आणि एनर्जी जी आहे या पद्धतीने ट्रॅव्हल व्हायला सुरुवात होईल, जसं स्प्रिंग मध्ये होत असतं. ठीक आहे. या पद्धतीने एनर्जी जी आहे ट्रॅव्हल व्हायला सुरुवात होईल. काय होईल, काही ठिकाणी पार्टिकल जे आहेत ते एकदम एकमेकांच्या जवळ येईल, अशा टाइमला त्याला म्हणतो आपण कॉम्प्रेशन. काही ठिकाणी पार्टिकल जे आहेत एकमेकांपासून लांब असेल तिथं होईल रेरिफॅक्शन, परत कॉम्प्रेशन, परत रेरिफॅक्शन. म्हणजे अशा पद्धतीने एनर्जी जी आहे फॉरवर्ड
केली जाणार आहे. ठीक आहे. तर अशा कॉम्प्रेशन आणि रेरिफॅक्शन्स मध्ये मीडियम जे आहे डिवाइड झालेलं असणारे इन सक्सेसिव्ह कॉम्प्रेशन्स अँड रेरिफॅक्शन. ऍट कॉम्प्रेशन देर इज हाय प्रेशर. कॉम्प्रेशनला हाय प्रेशर असेल, रेरिफॅक्शनला लो प्रेशर असेल, म्हणून प्रेशर ड्युरिंग लॉन्जिट्युडनल वेव्ह ऑफ मीडियम चेंजेस. त्याच्यानंतर डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह कॉम्प्रेशन्स ऑर रेरिफॅक्शन. दोन सक्सेसिव्ह कॉम्प्रेशनचं घ्या किंवा रेरिफॅक्शनचं घ्या, जे अंतर असणार आहे त्याला म्हणतो आपण वेव्हलेंथ. जास्त प्रेशर वाला एरिया कॉम्प्रेशन, लो प्रेशर वाला एरिया रेरिफॅक्शन. चला आता पुढे बघूया आपण. नेक्स्ट टाइप आहे ट्रान्सव्हर्स वेव्ह. ट्रान्सव्हर्स वेव्ह काय? when the particles of medium vibrate perpendicular to the direction of propagation of energy. एनर्जी प्रोपगेशनला परपेंडिक्युलर व्हायब्रेशन जर होत आहेत पार्टिकलचे, तर त्याला म्हणायचं आहे कोणत्या वेव्स? ट्रान्सव्हर्स वेव्स. आता बघा, whenever energy is striking on the medium like this, आणि हे पार्टिकल्स ऑफ द मीडियम, तर अशी स्ट्राईक झाल्यानंतर हे पार्टिकल जे आहेत असे 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 व्हायब्रेट करायला लागतात आणि एनर्जी कॅरी फॉरवर्ड केली जाते. बघा इथं एनर्जी फॉरवर्ड चाललेली आहे, पार्टिकल अशा पद्धतीने व्हायब्रेट करतायत. तर मीडियम जे आहे रिस्पेक्टिव्ह क्रेस्ट आणि ट्रफ मध्ये डिवाइड होणारे. अप्पर कॉन्केव्ह पार्ट जो असेल त्याला म्हणायचे क्रेस्ट, डाऊनवर्ड पार्ट जो असेल तो ट्रफ. तर मीडियम जे आहे रिस्पेक्टिव्ह सक्सेसिव्ह क्रेस्ट अँड ट्रफ मध्ये डिवाइड होणारे. इथं प्रेशर चेंजचा काही कंडिशन आलेली नाहीये, त्याच्यामुळे प्रेशर ऑफ द मीडियम रिमेन्स कॉन्स्टंट. डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह क्रेस्ट अँड ट्रफ्स काय असणार आहे? वेव्हलेंथ असणार आहे. आता त्याच्यानंतर पोलरायझेशनचा एक कॉन्सेप्ट असतो जो आपल्याला लाईट मध्ये शिकायचा असतो. लॉन्जिट्युडनल वेव्हला आपण पोलरायझेशन करू शकत नाहीये, ट्रान्सव्हर्स वेव्हचं आपण पोलरायझेशन करू शकतो. इतर जे डिस्टर्बन्सेस असतील अदर दॅन द गिवन वेव्ह ते पास करणे किंवा त्यांचं फिल्ट्रेशन करणे याला म्हणतो आपण काय? पोलरायझेशन. ठीक आहे. आता पुढे बघूया आपण ऑन द बेसिस ऑफ फ्रिक्वेन्सी हाऊ मेनी वेव्हज आर डिवाइडेड. Next classification of waves is on the basis of frequency range. Frequency range आणि wavelength range नुसार इन्फ्रासोनिक, ऑडिबल, अल्ट्रासोनिक, सुपरसोनिक अशा वेव्स असतात. याला आपण साऊंड वेव्ह मध्ये पण कन्सिडर करू शकतो. तर बघा, पहिली आहे इन्फ्रासोनिक वेव्ह. इन्फ्रासोनिक वेव्ह अशी आहे जिची वेव्हलेंथ 17 मीटर पेक्षा जास्त असेल आणि फ्रिक्वेन्सी 20 हर्ट्झ पेक्षा कमी असेल, अशा वेव्हला म्हणायचे इन्फ्रासोनिक साऊंड वेव्ह. फ्रिक्वेन्सी कमी, वेव्हलेंथ खूप जास्त, कारण फ्रिक्वेन्सी वेव्हलेंथ एकमेकांना इनव्हर्सली प्रोपोर्शनल असतात व्हेलॉसिटी कॉन्स्टंट असेल तर. कारण व्हेलॉसिटी काय असते? एन लॅम्बडा. बघा आपण व्हेलॉसिटी बघणार एन लॅम्बडा, व्ही कॉन्स्टंट झालं तर एन लॅम्बडा कॉन्स्टंट इनव्हर्सली प्रोपोर्शनल होईल. ऑडिबल साऊंड वेव्ह. ऑडिबल साऊंड वेव्ह अशी साऊंड वेव्ह असेल जिची वेव्हलेंथ 17 मीटर पेक्षा कमी आणि 17 इंटू 10⁻³ मीटर किंवा 17 मिलीमीटर पेक्षा जास्त असेल. 17 मीटर पेक्षा कमी, 17 मिलीमीटर पेक्षा जास्त, 17 इंटू 10⁻³ पेक्षा जास्त, अशाला ऑडिबल रेंज मध्ये म्हणायचंय, ऑडिबल साऊंड वेव्ह म्हणायचंय. फ्रिक्वेन्सी रेंज काय असेल तिच्यासाठी? फ्रिक्वेन्सी इज ग्रेटर दॅन 20 हर्ट्झ अँड लेस दॅन 20 किलो हर्ट्झ. बघा फ्रिक्वेन्सी वाढतीये, वेव्हलेंथ कमी होती. त्याच्या पुढची आहे अल्ट्रासोनिक साऊंड वेव्ह. अल्ट्रासोनिक साऊंड वेव्ह इज अ साऊंड वेव्ह हुज वेव्हलेंथ इज लेस दॅन 17 इंटू 10⁻³ मीटर टू 17 इंटू 10⁻6 मीटर. 17 इंटू 10⁻6 मीटर पेक्षा जास्त वेव्हलेंथ असली पाहिजे. फ्रिक्वेन्सी कशी असली पाहिजे? ग्रेटर दॅन 20 किलो हर्ट्झ, लेस दॅन 20 मेगाहर्ट्झ. ग्रेटर दॅन 20 किलो हर्ट्झ, लेस दॅन 20 मेगाहर्ट्झ ही होणारी अल्ट्रासोनिक साऊंड वेव्ह. त्याच्यानंतर सुपरसोनिक साऊंड वेव्ह, ज्याची स्पीड ऑफ साऊंड पेक्षा जास्त असणारी एअर मध्ये. वेव्हलेंथ अल्ट्रासोनिक सुपरसोनिक साऊंड वेव्ह साठी लेस दॅन 17 इंटू 10⁻6 मीटर असली पाहिजे आणि फ्रिक्वेन्सी जी आहे 20 मेगाहर्ट्झ पेक्षा जास्त असली पाहिजे. लिहून घ्यायचं हे सगळं, डायरेक्ट क्वेश्चन लिहू शकतो. अल्ट्रासोनिक, इन्फ्रासोनिक, ऑडिबल, सुपरसोनिक याच्यापैकी काही ओळखायला. त्याच्यानंतर सम इम्पॉर्टंट टर्म्स रिलेटेड टू वेव्ह मोशन. आता जो सुपरपोजिशन वेव्स नेक्स्ट टॉपिक आहे आपला, त्याच्यामध्ये सुद्धा हे कॉन्सेप्ट असे यूज होणारे साऊंड वेव्ह मध्ये सुद्धा युजफुल आहेत.
त्याच्यामुळे सगळे कॉन्सेप्ट समजून घ्या. डिस्प्लेसमेंट, ऑसिलेशन मध्ये डिस्प्लेसमेंट काय असते. आता आपण इतक्या वेव्स बघितल्या, त्याच्यामध्ये पार्टिकल व्हायब्रेशन झालं, डिस्टर्बन्स झाला. तर डिस्टर्बन्स मध्ये प्रत्येक वेळा पार्टिकल जे आहे ते व्हायब्रेशनच्या थ्रू एनर्जी कॅरी करणारे. मग या पार्टिकलचं व्हायब्रेशन अबाउट देअर मीन पोझिशन असेल. मीन पोझिशन पासून इन्स्टंटला किती डिस्प्लेसमेंट आहे कोणत्याही पार्टिकलची, त्याला म्हणायचं आहे डिस्प्लेसमेंट ऑफ द पार्टिकल. त्याचीच असणार आहे अँप्लिट्यूड. अँप्लिट्यूड म्हणजे काय, मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट फ्रॉम मीन पोझिशन. मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट फ्रॉम मीन पोझिशन. एक्स ची मॅक्सिमम व्हॅल्यू म्हणजेच असते अँप्लिट्यूड. परत मी एकदा सांगतोय, ऑसिलेशन मध्ये पण सांगितलं, एव्हरी अँप्लिट्यूड इज डिस्प्लेसमेंट, एव्हरी डिस्प्लेसमेंट इज नॉट अँप्लिट्यूड. नेक्स्ट आहे वेव्हलेंथ. वेव्हलेंथ विषयी आता ट्रान्सव्हर्स वेव्ह आणि लॉन्जिट्युडिनल वेव्हचा कॉन्सेप्ट मी तुम्हाला जेव्हा सांगितलं तेव्हा सांगितलं वेव्हलेंथ म्हणजे काय, जेव्हा कोणत्याही मीडियम मध्ये डिस्टर्बन्स कॅरी फॉरवर्ड केला जातोय आणि दोन सक्सेसिव्ह पार्टिकल जे असे येत आहेत ज्यांचा फेज सेम आहे, अशा वेळेस त्याचा मधलं डिस्टन्स असणार आहे वेव्हलेंथ. लॉन्जिट्युडिनल वेव्ह साठी असतं ते रेरिफॅक्शन टू रेरिफॅक्शन किंवा कॉम्प्रेशन टू कॉम्प्रेशन डिस्टन्स. ट्रान्सव्हर्स वेव्ह साठी असतं ते क्रेस्ट टू क्रेस्ट किंवा ट्रफ टू ट्रफ डिस्टन्स. वेव्ह नंबर, वेव्ह नंबर इज व्हॉट, नंबर ऑफ वेव्स पर युनिट लेंथ. पर युनिट लेंथ, गिवन लेंथ मध्ये किती वेव्स प्रेझेंट आहेत त्याला म्हणतो आपण वेव्ह नंबर. लॅम्बडा बार इज इक्वल टू रेसिप्रोकल ऑफ वेव्ह लेंथ. पर मीटर त्याचं युनिट असणार. आता पार्टिकल व्हेलॉसिटी. पार्टिकल व्हेलॉसिटी म्हणजे काय, तर ही व्हेलॉसिटी, हा फॉर्म्युला तुम्ही कुठे बघितलाय का, आपण यांना पाहिलं का, हो ऑसिलेशन मध्येच बघितलं आपण. ऑसिलेशनची व्हेलॉसिटी काय असते, ओमेगा स्क्वेअर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर, आणि पार्टिकल व्हेलॉसिटी काय, ओमेगा स्क्वेअर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. असं का आहे, कारण पार्टिकल सगळेच्या सगळे ऑसिलेशन करतायत आणि कोणतं, एस एच एम, सिंपल हार्मोनिक मोशन अबाउट देअर मीन पोझिशन करताय. मग एक्स काय आहे त्यांची इन्स्टंटेनियस डिस्प्लेसमेंट आहे, ए काय त्यांची मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट अँप्लिट्यूड आहे, ओमेगा काय अँग्युलर फ्रिक्वेन्सी आहे. तर ती असते पार्टिकल व्हेलॉसिटी इन वेव्ह मोशन. वेव्ह मोशन मध्ये अजून एक दुसरी व्हेलॉसिटी असते जी असते वेव्ह व्हेलॉसिटी. वेव्ह व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय आहे, व्हेलॉसिटी ऑफ अ वेव्ह इज एन लॅम्बडा, एन इंटू लॅम्बडा, किंवा लॅम्बडा बाय टी जरी घेतलं तरी चालेल, डिस्टन्स अपॉन टाइम लॅम्बडा बाय टी. त्याच्यानंतर फेज अँड इपोक ऑफ एनी वेव्ह. फेज अँड इपोक ऑफ वेव्ह म्हणजेच काय, ते डिस्प्लेसमेंटचं जे इक्वेशन असणार आहे तेच वेव्हचं इक्वेशन इन एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस वाय वगैरे वगैरे. जसं त्याचं मोशन होत आहे, ज्या पद्धतीने ऑसिलेशन होत आहे त्यानुसार. तर फेज काय असतो, इन्स्टंटेनियस फेज ओमेगा टी. इपोक काय असेल, इनिशियल फेज ऑफ द वेव्ह, इपोक. त्याच्यानंतर पुढे बघायचं आपल्याला प्रॉपगेशन कॉन्स्टंट, ज्याला आपण के म्हणतो. प्रॉपगेशन कॉन्स्टंट काय आहे, द रेशो ऑफ अँग्युलर फ्रिक्वेन्सी टू वेव्ह वेलोसिटी इज कॉल्ड एज प्रॉपगेशन कॉन्स्टंट फॉर एनी वेव्ह. ठीक आहे, तर अँग्युलर फ्रिक्वेन्सी काय 2 पाय एन आणि डिवायडेड बाय वेव्ह वेलोसिटी काय एन लॅम्बडा. एन एन दोन्हीकडे कॅन्सल होऊन जातील, फ्रिक्वेन्सी पुन्हा काय, प्रॉपगेशन कॉन्स्टंट इज इक्वल टू 2 पाय बाय लॅम्बडा. याचा पण खूप यूज आहे आपला प्रोग्रेसिव्ह वेव्हच्या इक्वेशन मध्ये, वेव्ह मोशन मध्ये, स्टेशनरी वेव्ह मध्ये. त्याच्यानंतर पिरियड अँड फ्रिक्वेन्सी ऑफ वेव्स. पिरियड अँड फ्रिक्वेन्सी ऑफ वेव्स म्हणजे काय, एक ऑसिलेशन कंप्लीट होण्यासाठी लागणारा टाइम जो असतो त्याला म्हणतो आपण पिरियड, आणि रेसिप्रोकल ऑफ टाइम पिरियडच असणार आहे कोणत्याही वेव्हसाठी फ्रिक्वेन्सी. त्याच्यानंतर पार्टिकल व्हेलॉसिटी आणि वेव्ह व्हेलॉसिटीचं रिलेशन. रेशो ऑफ पार्टिकल व्हेलॉसिटी टू वेव्ह व्हेलॉसिटी इज इक्वल टू प्रोपगेशन कॉन्स्टंट के इंटू रूट ओव्हर ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. हे कसं आलं बघा इथं, व्हीपी बाय व्हीडब्ल्यू सॉल्व्ह करून बघा. व्हीपी काय, ओमेगा स्क्वेअर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय व्हीडब्ल्यू बाय एन लॅम्बडा. आता हे काय असतं 2 पाय एन स्क्वेअर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर, ओमेगाची व्हॅल्यू आहे, डिवाइड मध्ये काय एन लॅम्बडा. आता हे एन एन कॅन्सल होऊन उरणार काय, के स्क्वेअर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. सो व्हीपी बाय व्हीडब्ल्यू विल बी के इंटू स्क्वेअर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. ठीक आहे, आता पुढचा एक छोटासा कॉन्सेप्ट आहे बघा, रिलेशन बिटवीन पाथ डिफरन्स, फेज डिफरन्स अँड टाइम डिफरन्स. तर बघा, पाथ डिफरन्स, फेज डिफरन्स
अँड टाइम डिफरन्स यांचं आपल्याला रिलेशन काढायचं असतं. बघा, पाथ डिफरन्स डेल्टा एक्स असणार आहे, फेज डिफरन्स डेल्टा फाय असणार आहे, टाइम डिफरन्स डेल्टा स्मॉल टी असणार आहे. तर यांच्यातलं रिलेशन कसं काढायचं बघा. इथं समजा तुमचा पाथ डिफरन्स असेल डेल्टा एक्स ज्याच्यासाठी टाइम डिफरन्स आहे डेल्टा टी आणि त्याच्यासाठी डेल्टा फाय हा तुमचा फेज डिफरन्स आहे. तर या व्हॅल्यूज कशा असतात, जर पाथ डिफरन्स लॅम्बडा झाला, एक वेव्हलेंथ झाला, टाइम डिफरन्स एक टाइम पिरियडचा होईल. टाइम डिफरन्स किती होईल, एक टाइम पिरियडचा होईल ना. पिरियड म्हणजे काय, एका वेव्हला एक ऑसिलेशन कंप्लीट करण्यासाठी लागलेला टाइम. एका ऑसिलेशन मध्ये अँगल किती कव्हर्ड होणार आहे, फेज डिफरन्स किती असणार आहे, 2π. तर हे तिघांमधलं रिलेशन लक्षात ठेवायचे. डेल्टा एक्स जेव्हा लॅम्बडा होईल, डेल्टा टी तेव्हा कॅपिटल टी होईल, डेल्टा फाय तेव्हा 2π होईल. आता याच्यावरच रिलेशन बनवायचे. हे यांना क्रॉस मल्टिप्लाय करायचंय तर टाइम डिफरन्स पार्ट डिफरन्स हा रिलेशन मिळेल. यांना क्रॉस मल्टिप्लाय केलं तर फेज डिफरन्स टाइम डिफरन्स मिळेल. सगळ्यात महत्वाचं असतं फेज डिफरन्स इज इक्वल टू, आता फेज डिफरन्स टाइम पार्ट डिफरन्सचं रिलेशन घेतोय 2π बाय लॅम्बडा यांचं डिवायडेशन आणि मल्टिप्लिकेशन इकडे डेल्टा एक्स, इकडे मल्टिप्लिकेशन इकडे मल्टिप्लिकेशन इक्वेट. ठीक आहे. सो फेज डिफरन्स इज इक्वल टू 2π बाय लॅम्बडा इंटू पाथ डिफरन्स डेल्टा एक्स. त्याच्यानंतर दुसरं टाइम डिफरन्स सोबत रिलेशन परत क्रॉस मल्टिप्लाय करायचे आणि लिहून टाकायचे जे पाहिजे ते. डेल्टा फाय इज इक्वल टू 2π बाय टाइम डिफरन्स कॅपिटल टी इंटू टाइम डिफरन्स स्मॉल टी. त्याच्यानंतर टाइम डिफरन्स जर पाथ डिफरन्स सोबत रिलेशन घेतलं तर काय होणार ते, कॅपिटल टी बाय लॅम्बडा इंटू पाथ डिफरन्स. अशा पद्धतीने तुम्हाला टाइम डिफरन्स, पाथ डिफरन्स, फेज डिफरन्स यांचे रिलेशन मिळतील. प्रत्येक ठिकाणी दोघांना घ्यायचे, क्रॉस मल्टिप्लाय करायचे, इक्वेट करायचे आणि सॉल्व्ह करायचे. फेज डिफरन्स पाहिजे तर फेज डिफरन्स मिळणार, पाथ डिफरन्स पाहिजे तर पाथ डिफरन्स मिळणार. 2π जर तुमचा उदाहरणार्थ फेज डिफरन्स जर तुमचा पाथ डिफरन्स लॅम्बडा झालेला आहे तर फेज डिफरन्स किती असला पाहिजे, 2π असणार आहे ना. कारण डेल्टा एक्स लॅम्बडा होईल, लॅम्बडा लॅम्बडा कॅन्सल होईल, डेल्टा वाय विल बी 2π. ठीक आहे. तर हे फिक्स व्हॅल्यूज असणार आहे. हे पाथ डिफरन्स, फेज डिफरन्स आणि टाइम डिफरन्सचं रिलेशन भरपूर महत्वाचं आहे. पुढे आपल्याला सुपरपोजिशन ऑफ वेव्स मध्ये सुद्धा महत्वाचं आहे. चला पुढचा कॉन्सेप्ट बघूया. Now next point of our topic is study of sound waves. Sound waves are longitudinal waves. आपण बघितलेलं आहे की साऊंड इज द फॉर्म ऑफ एनर्जी विच गिव्स अस सेन्सेशन ऑफ हिअरिंग. पण सगळ्यात महत्त्वाचं आता बघतोय आपण, साऊंड जो आहे तो लॉन्जिट्युडनल वेव्हच्या फॉर्म मध्ये ट्रॅव्हल करतोय. म्हणजे साऊंड वेव्ह इज अ मेकॅनिकल वेव्ह. इट रिक्वायर्स मटेरियल मीडियम टू ट्रॅव्हल. इट विल नॉट ट्रान्सफर थ्रू व्हॅक्यूम. व्हॅक्यूम मध्ये आवाज येणार नाहीये, साऊंड प्रोड्यूस होणार नाहीये, व्हायब्रेशन्स साऊंडचे कॅरी केले जाणार नाहीये कारण ती मेकॅनिकल वेव्ह. आता आपलं सगळ्यात महत्वाचं आहे आपल्याला स्पीड ऑफ साऊंडिंग एअर कॅल्क्युलेट करायचं किंवा डिफरंट मीडिया कॅल्क्युलेट करायचं. तर याच्यासाठी न्यूटन्सने एक फॉर्म्युला दिलेला आहे, न्यूटन्स फॉर्म्युला फॉर कॅल्क्युलेटिंग स्पीड ऑफ साऊंड इन डिफरंट मीडिया. तर न्यूटनने काय सांगितलं, इलास्टिसिटी ऑफ मीडियम डिवायडेड बाय डेन्सिटी इन स्क्वेअर रूट गिव्स वेलोसिटी ऑफ साऊंड इन सॉलिड्स. इथं मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी घ्यायचा आहे y, यंग्स मॉड्युलस फॉर सॉलिड्स. त्याच्यानंतर फॉर लिक्विड्स रूट के बाय रो, के इज बल्क मॉड्युलस. लिक्विड्स आणि सॉलिड्स साठी जी वेलोसिटी आलेली आहे बाय न्यूटन्स फॉर्म्युला ती प्रॅक्टिकल व्हॅल्यूच्या एकदम क्लोज येते, म्हणून हे फॉर्म्युले त्यांच्यासाठी व्हॅलिड होतात. हेच जेव्हा तुम्ही गॅसेससाठी अप्लाय करताय, वेलोसिटी ऑफ साऊंड बाय न्यूटन्स फॉर्म्युला इन गॅस इज रूट के बाय रो, तर आपण पी बाय रो सुद्धा घेऊ शकतो. तर इथं जी वेलोसिटी आलेली आहे 280 मीटर पर सेकंड आहे आणि आपण आयसोथर्मल इलास्टिसिटी कन्सिडर केलेली असते. कोणती इलास्टिसिटी, आयसोथर्मल इलास्टिसिटी कन्सिडर केलेली असते न्यूटन्स फॉर्म्युल्यामध्ये. आता याच्यामुळे झालं काय, ऍक्च्युअल स्पीड जी आहे एअरमध्ये साऊंडची 330, 333 किंवा 340 घेतो, तर 16% एरर आलं. ऍक्च्युअल व्हॅल्यू आणि या व्हॅल्यूमध्ये 16% एरर आलं, जे आपण कन्सिडर करणं मुश्किल होऊन जातं. म्हणून न्यूटन्स फॉर्म्युल्यानुसार वेलोसिटी ऑफ साऊंड इन गॅस कॅनॉट बी कॅल्क्युलेटेड, इट हॅज 16% एरर.
कारण काय त्यानं आयसोथर्मल इलास्टिसिटी कन्सिडर केली. तर यालाच करेक्शन म्हणून लॅपलासने करेक्शन दिलं. ठीक आहे. सॉलिड्स आणि लिक्विड्स मध्ये आपल्याला व्हेलॉसिटी मिळाली होती, तर त्याने काय कन्सिडर केलं, ॲडियाबॅटिक इलास्टिसिटी. काय कन्सिडर केलं, ॲडियाबॅटिक इलास्टिसिटी ऑफ मीडियम कन्सिडर करा आणि वेलोसिटी ऑफ साऊंड कॅल्क्युलेट करा. तर ती आलेली आहे रूट ओव्हर गॅमा पी बाय रो. ठीक आहे. तर या व्हॅल्यूनुसार जी व्हॅल्यू आलेली आहे ती आहे 330 टू 333 मीटर पर सेकंड अप्रॉक्सिमेटली, जी ॲक्युरेट आहे असं आपल्याला आपण म्हणू शकतो. तर ॲडियाबॅटिक इलास्टिसिटीनुसार लॅपलासने जे करेक्शन दिलेलं आहे ते आहे. याच्याशी रिलेटेड सुद्धा बेसिक क्वेश्चन्स तुम्हाला येऊ शकतात. ठीक आहे. तर फॉर्म्युला काय, V is equal to square root gamma p by rho. By Laplace correction we are getting the correct value for velocity of sound. आता बघा, velocity of sound in solid is greater than velocity of sound in liquid is greater than velocity of sound in gas. सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट आहे, velocity जी आहे सॉलिड मध्ये जास्त आहे साऊंडची, लिक्विड मध्ये त्याच्यापेक्षा कमी आहे आणि गॅस मध्ये अजून त्याच्यापेक्षा कमी आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे फॅक्टर्स अफेक्टिंग वेलोसिटी ऑफ साऊंड. साऊंड वेलोसिटीला अफेक्ट करणारे फॅक्टर्स कोणकोणते आहेत ते आपल्याला बघायचे. पहिला प्रेशर. प्रेशरचा काही फरक पडतोय का बघा. प्रेशर पहिला फॅक्टर जो साऊंड वेलोसिटीला अफेक्ट करू शकतो तो आहे प्रेशर इन गॅस. बघा आता फॉर्म्युला काय आहे, गॅमा पी बाय रो. आता प्रेशर चेंज झालं तर वेलोसिटी चेंज झाली पाहिजे, पण आपल्याला माहिती ॲज पी चेंजेस प्रेशर ऑफ गॅस चेंजेस, रो ऑल्सो चेंजेस. डेन्सिटी जी आहे ती परत चेंज होते, सच दॅट. कशी चेंज होते, सच दॅट P by rho is constant. P by rho कसा राहतो, कॉन्स्टंट असतो. म्हणून प्रेशरचा साऊंड वेलोसिटीवर नो इफेक्ट असणार आहे. काय असेल, नो इफेक्ट, काहीच इफेक्ट पडणार नाही, कारण प्रेशर चेंज झाल्यामुळे डेन्सिटी पण चेंज होते आणि डेन्सिटी चेंज झाल्यामुळे अशा पद्धतीने चेंज होते की P by rho रेशो जो राहतो तो कॉन्स्टंट राहतो, म्हणून वेलोसिटी ऑफ साऊंड पण कॉन्स्टंट राहील अकॉर्डिंग टू प्रेशर. आता नेक्स्ट आहे टेम्परेचर. आता बघा, हे जे इक्वेशन आहे वेलोसिटी ऑफ साऊंडचं ते काय, गॅमा पी बाय रो. यालाच आपण असं लिहू शकतो, गॅमा आर टी अपॉन मॉलिक्युलर मास ऑफ द गॅस एम, गॅमा आर टी बाय एम. याच्यावरनं आपल्याला कळतंय की वेलोसिटी ऑफ साऊंड इन एअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर ऑफ एअर रूट टी अँड इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू मास ऑफ द मॉलिक्युलर मास ऑफ द गॅस रूट एम. मग जसं टेम्परेचर वाढेल तसं वेलोसिटी ऑफ साऊंड इन एअर इन्क्रीज होईल. टेम्परेचर कमी झालं तर वेलोसिटी कमी होईल. मॉलिक्युलर मास जर वाढलं तर वेलोसिटी कमी होईल. मॉलिक्युलर मास ऑफ द गॅस कमी झालं तर वेलोसिटी वाढेल. ठीक आहे. थर्ड फॅक्टर आहे डेन्सिटी. आपल्याला माहिती आहे आता वेलोसिटी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ डेन्सिटी. गॅमा पी बाय रो आहे ना. ठीक आहे. गॅमा इज गॅस रेशो आणि एअरसाठी गॅमाची व्हॅल्यू काय द्यायची आहे, 1.4 सीपी बाय सीव्ही असतं ते. थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर मध्ये बघितलंय आपण. ठीक आहे. पण डेन्सिटीला इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. डेन्सिटी वाढली तर वेलोसिटी ऑफ साऊंड इन एअर काय होईल, कमी होईल. डेन्सिटी कमी झाली तर वेलोसिटी ऑफ साऊंड इन एअर वाढेल. त्याच्यानंतर ह्युमिडिटी, नेक्स्ट फॅक्टर जो अफेक्ट करतोय कशाला, स्पीड ऑफ साऊंड इन एअरला, तो आहे ह्युमिडिटी. ह्युमिडिटी वाढली तर H2O कॉन्सन्ट्रेशन इन एअर वाढतंय. ठीक आहे. H2O कॉन्सन्ट्रेशन वाढल्यामुळे डेन्सिटी ऑफ एअर वाढेल का कमी होईल सांगा बरं. डेन्सिटी समजा इन्क्रीज झाली, H2O कॉन्सन्ट्रेशन वाढेल तर डेन्सिटी ऑफ एअर वाढेल का कमी होईल. तिथंच आपलं उत्तर आहे, डेन्सिटी ऑफ एअर कमी होते. का कमी होते, increases density of air decreases. डेन्सिटी ऑफ एअर डिक्रीज होणार आहे.
आता डेन्सिटी ऑफ एअर का डिक्रीज होते बघा, H2O मॉलिक्यूल, मास ऑफ H2O मॉलिक्यूल, याचं कारण काय, मास ऑफ H2O मॉलिक्यूल इज लेस दॅन CO2, N2, O2 एक्सेट्रा मॉलिक्युल्स. बघा, हवा जी आहे तिचं वजन पाण्याच्या मॉलिक्यूल पेक्षा जास्त होऊन जातं, म्हणून ह्युमिडिटी वाढली, H2O मॉलिक्यूल एअर मध्ये वाढले तर आपल्याला वाटतं डेन्सिटी वाढली पाहिजे, पण डेन्सिटी कमी होती. डेन्सिटी कमी झाली तर काय होणार, वेलोसिटी ऑफ साऊंड वाढेल. म्हणजे काय, सरळ सरळ रिलेशन आलं आपल्याला, ह्युमिडिटी वाढली तर वेलोसिटी पण वाढणार आहे. ठीक आहे, वरचा एरो म्हणजे वाढणारी, खालचा एरो म्हणजे डिक्रीजिंग. ठीक आहे, ह्युमिडिटीचा कॉन्सेप्ट समजून घ्या. ह्युमिडिटी वाढली तर डेन्सिटी ऑफ एअर वाढत नाही, कमी होऊन जाते, उलट होऊन जातं ते. ठीक आहे, कारण काय, CO2 मॉलिक्यूल, N2 मॉलिक्यूल, O2 मॉलिक्यूलचं H2O मॉलिक्यूल पेक्षा जास्त वजन आहे. कळतंय का, समजून घ्या. ठीक आहे, तर हे फॅक्टर्स आहेत जे वेलोसिटी ऑफ साऊंडला अफेक्ट करत असतात when sound is moving inside the air. आता नेक्स्ट पॉइंट आपल्याला बघायचा आहे, रिफ्लेक्शन ऑफ साऊंड और रिफ्लेक्शन ऑफ वेव्स. नेक्स्ट पॉइंट आहे प्रॉपर्टीज ऑफ साऊंड. यालाच आपण कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ साऊंड असं सुद्धा बनवू शकतो. व्हॉट आर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ साऊंड? पहिली कॅरेक्टरिस्टिक्स असते साऊंडची, लाऊडनेस और इंटेन्सिटी ऑफ साऊंड. लाऊडनेस और इंटेन्सिटी ऑफ साऊंड जी आहे ती जितकी कमी फ्रिक्वेन्सी तितकी जास्त लाऊडनेस आणि तितकी जास्त इंटेन्सिटी ऑफ साऊंड असेल. ठीक आहे, मोर द लाऊडनेस लो शुड बी द फ्रिक्वेन्सी ऑफ साऊंड. ठीक आहे, तर अशी जी प्रॉपर्टी असते त्याला म्हणतो आपण लाऊडनेस और इंटेन्सिटी ऑफ साऊंड. त्याच्यामध्ये फ्रिक्वेन्सी कमी असायला पाहिजे, लाऊडनेस जी आहे ती आपल्याला जास्त मिळत असते. पिच, पिच म्हणजे काय, अशी काही प्रॉपर्टी आहे ज्याच्यामुळे आपण डिस्टिंग्विश करू शकतो शार्प साऊंड आणि डल साऊंड मध्ये. ठीक आहे, अशी प्रॉपर्टी असते ज्याच्यामध्ये आपण शार्प साऊंड आणि डल साऊंडचं डिफरन्शिएशन करू शकतो, त्याला म्हणतो आपण पिच. जास्त जर फ्रिक्वेन्सी असेल तर हाय पिच आहे असं आपण म्हणतो, आणि कमी फ्रिक्वेन्सी असेल तर लो पिच आहे असं म्हणतो आपण. जेव्हा लाऊडनेस जास्त असेल तेव्हा पिच लोच असला पाहिजे, कारण लाऊडनेस जास्त असेल तर फ्रिक्वेन्सी लो, मग पिच पण कमी असेल. जनरली मेल साऊंड मध्ये लो पिच हाय लाऊडनेस असते आणि फिमेल साऊंड मध्ये लोअर लाऊडनेस लो इंटेन्सिटी हाय पिच असते, फ्रिक्वेन्सी त्यांची जास्त असते. उदाहरणार्थ मच्छराचं जे गणगणं असतं त्याच्यामध्ये पिच जास्त असतं, फ्रिक्वेन्सी जास्त आहे, लाऊडनेस खूप कमी आहे. ठीक आहे, आणि तेच जर लायनचा रोर घेतला तुम्ही तर रोर मध्ये इंटेन्सिटी लाऊडनेस खूप जास्त आहे, फ्रिक्वेन्सी कमी आहे. ठीक आहे, प्रत्येकाचा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळा इफेक्ट पडतोय. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे क्वालिटी और टिम्बर ऑफ साऊंड. क्वालिटी और टिम्बर ऑफ साऊंड म्हणजे काय, कोणत्या सोर्स मधनं साऊंड येतोय हे डिस्टिंग्विश करण्याची जी प्रॉपर्टी असते साऊंड मध्ये त्याला म्हणतो आपण क्वालिटी और टिम्बर ऑफ साऊंड. ठीक आहे, जसं 10 व्यक्ती एकदाच बोलताय त्याच्यामध्ये तुम्ही लगेच ओळखतात की आपला मित्र कुठे बसलेला किंवा आपले ओळखीचे व्यक्ती कुठे बोलताय. ही जी क्वालिटी असते ज्याच्यामधनं तुम्ही डिस्टिंग्विश करत असतात बिटवीन टू डिफरंट साऊंड्स, इवन दो दे आर कमिंग फ्रॉम व्हॉट विथ सेम फ्रिक्वेन्सी, सेम अँप्लिट्यूड, सगळं सेम, तरी त्यांना आपण डिस्टिंग्विश करू शकतो. अशा प्रॉपर्टीला म्हणतो आपण क्वालिटी और टिम्बर ऑफ साऊंड. आता नेक्स्ट पॉइंट महत्वाचा या टॉपिक मध्ये आहे तो आहे रिफ्लेक्शन ऑफ साऊंड वेव्ह. साऊंड वेव्ह रिफ्लेक्ट कशी होती, जसे लाईट वेव्स रिफ्लेक्ट होतात. लाईट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी विच इज गिव्हिंग अ सेन्सेशन ऑफ विजन. आपण पाहिलेलं आहे 10वी मध्ये रिफ्लेक्शन पण शिकलेलो असतो आपण, 11th मध्ये पण तुम्ही भरपूर शिकलेले असतात, मिरर्स मध्ये, कॉन्केव्ह मिरर, कॉन्व्हेक्स मिरर मध्ये. ठीक आहे, वेगवेगळ्या प्रकारचे इमेज फॉर्मेशन बघितलेले असतात तुम्ही. साऊंड मध्ये पण तसंच होतंय. साऊंड वेव्ह घ्या किंवा कोणतीही वेव्ह घ्या, वेव्ह जेव्हा एखाद्या मीडियमला स्ट्राईक करणार आहे तेव्हा तिचं रिफ्लेक्शन होणार आहे. ठीक आहे, रिफ्लेक्शन म्हणजे काय, रिफ्लेक्टिंग बॅक ऑफ वेव्ह इन द सेम मीडियम, सेम एज ऑप्टिक्स. ऑप्टिक्स मधले सगळे रूल्स इथं ओबे केले जाणार आहे, परंतु लॉन्जिट्युडनल वेव्ह साठी रिफ्लेक्टिंग सरफेस खूप मोठा लागणार आहे. याचं कारण काय, लॉन्जिट्युडनल वेव्हची वेव्हलेंथ खूप जास्त असते. लाईट वेव्हला छोट्या सरफेस वरनं सुद्धा तिचं रिफ्लेक्शन होत असतं, कारण काय, तिची वेव्हलेंथ अँगस्ट्रॉम युनिटच्या रेंजमध्ये असते, 10⁻⁻10 च्या रेंजमध्ये. पण जी लॉन्जिट्युडनल वेव्ह आहे तिची वेव्हलेंथची रेंज जी असते
ती 10⁻⁻1 पण नसते, कधी कधी 10, 20 असं पण असू शकते. ठीक आहे, तर त्याच्यामुळे तिला रिफ्लेक्ट करण्यासाठी लार्जर सरफेसेस लागत असतात. कॉन्केव्ह सरफेस असो, कॉन्व्हेक्स असो, प्रॉपर्टीज तर सेम ओबे केल्या जाणार आहे. आता नेक्स्ट प्रॉपर्टी आहे इको. इको म्हणजे काय असतं, एखाद्या रूम मध्ये तुम्ही बोलताय आणि तुमचाच आवाज जर तुम्हाला परत ऐकू येतोय, अशा प्रोसेसला म्हणतो आपण इको. जसं टेकडी समोर तुम्ही बोलत असतात, काही आवाज देतात, तर परत तुम्हाला तोच आवाज ऐकू येतो थोड्या वेळेनं, त्याला म्हणतो आपण इको. ठीक आहे, तर इको म्हणजे काय असेल, समजा तुम्ही एखाद्या ऑब्स्टेकलच्या समोर असे थांबलेले आणि तुम्ही साऊंड सोडताय आणि रिटर्न साऊंड तुम्हाला ऐकू येतोय, तर मिनिमम डिस्टन्स तुमच्यामध्ये आणि ऑब्स्टेकल मध्ये किती असलं पाहिजे, सो दॅट यू कॅन हिअर इको, ते आपल्याला कॅल्क्युलेट करायचं असतं. तर टी असणारे स्मॉल टी टाइम, त्याला म्हणतो आपण परसिस्टन्स ऑफ हिअरिंग. परसिस्टन्स ऑफ हिअरिंग म्हणजे एका साऊंडला ऐकून त्याला डायग्नोज करून त्याला काय म्हणतो आपण, त्याला सगळं अनालाइज करून समजून घेतल्यानंतर दुसरा साऊंड ऐकण्याची आपली जी कॅपॅसिटी असते, टाइम डिफरन्स त्याच्यासाठी असतो 1/10 किंवा 0.1 सेकंड. कमीत कमी 0.1 सेकंडचं अंतर पाहिजे त्याच्यामध्ये, तर आपण त्या दोन साऊंड्सला डिस्टिंग्विश करू शकतो. नाहीतर एकदमच 2-4 व्यक्ती एकदाच बोलताय तर आपल्याला काहीच समजत नाही त्यांच्यातलं. तर परसिस्टन्स ऑफ हिअरिंग 0.1 सेकंडच्या नंतर तरी टाइम आला पाहिजे, रिटर्न साऊंड आला पाहिजे रिटर्न, तर आपण ऐकू शकतो. मग व्हेलॉसिटी काय, 2d/t, कारण डी जाणे डी येणे, 2d आहे ना. मग टाइम काय तो 2d/v. v इज द व्हेलॉसिटी ऑफ साऊंड इन एअर. ठीक आहे, मग टाइम शुड बी ग्रेटर दॅन 1/10 सेकंड. याच्यापेक्षा जास्त आलं पाहिजे तर तुम्हाला इको ऐकू येईल. 2d/v शुड बी ग्रेटर दॅन 1/10. याला सोडवलं तर d शुड बी ग्रेटर दॅन v/20. याला सोडवलं तर 17 मीटर पेक्षा d जे आहे अप्रॉक्सिमेटली जास्त आलं पाहिजे टू हिअर इको. ठीक आहे, तर हा झाला इकोचा कॉन्सेप्ट. आता बघू आपण रिफ्लेक्शन जेव्हा ट्रान्सव्हर्स वेव्ह आणि लॉन्जिट्युडनल वेव्ह साठी होत असतं, तेव्हा रिफ्लेक्शन साठी काय काय नियम आहेत बघा. रिफ्लेक्शन जेव्हा होतंय तेव्हा वेव्ह कडे क्रेस्ट, ट्रफ, ट्रान्सव्हर्स वेव्ह आहे तर क्रेस्ट, ट्रफ असणारे वेव्ह वेलॉसिटी असते, पार्टिकल वेलॉसिटी असते, फेज डिफरन्स येणार आहे काहीतरी तिथं. आता ते डिपेंड करतं डेन्सर मीडियमला जाऊन स्ट्राईक करते वेव्ह का रेअर मीडियमला जाऊन स्ट्राईक करते. जेव्हा वेव्ह डेन्सर मीडियमला स्ट्राईक करते, पार्टिकल वेलॉसिटी एज वेल एज वेव्ह वेलॉसिटी बोथ आर रिव्हर्स्ड. पार्टिकल वेलॉसिटी, वेव्ह वेलॉसिटी दोन्ही रिव्हर्स होतात. त्याच्यामुळे फेज डिफरन्स जो येतो तो येतो पाय रेडियन. इथं लक्षात घ्यायचंय क्रेस्ट इज रिफ्लेक्टेड ॲज ट्रफ. समजा अशा पद्धतीने क्रेस्ट तुमचा स्ट्राईक झालेला आहे तर रिफ्लेक्टेड काय असणार आहे, ट्रफ असणार आहे. ठीक आहे, अँड ट्रफ इज रिफ्लेक्टेड ॲज क्रेस्ट. ठीक आहे, असा ट्रफ जर स्ट्राईक झालेला आहे तर तो क्रेस्टच्या फॉर्ममध्ये रिफ्लेक्ट होईल, कारण फेज डिफरन्स 180 चा आलेला आहे. त्याच्यानंतर हीच वेव्ह जर रेअर मीडियम वरती स्ट्राईक झाली तर पार्टिकल वेलॉसिटी जी आहे ती बदलणार नाहीये. ठीक आहे, पार्टिकल वेलॉसिटी बदलणार नाहीये. वेव्ह वेलॉसिटी जी आहे ती रिव्हर्स होणार आहे. वेव्ह वेलॉसिटी रिव्हर्स होणार आहे. फेज चेंज, वेव्ह वेलॉसिटी साठी फेज चेंज कन्सिडरच करत नाही आपण. पार्टिकल वेलॉसिटी साठी फेज चेंज असतो, ती चेंज होत नाही, म्हणून फेज चेंज 0 असेल. फेज चेंज 0 आहे तर क्रेस्ट will be reflected as crest and trough will be reflected as trough. म्हणजे crest will be reflected as crest, trough will be reflected as trough. अशा पद्धतीने असणार आहे. आता हेच जेव्हा लॉन्जिट्युडनल वेव्ह साठी अप्लाय करू आपण तेव्हा काय होतंय बघा. फॉर लॉन्जिट्युडिनल वेव्ह, सेकंड लॉंग वेव्ह, पहिलं डेन्सर. डेन्सर वरती स्ट्राईक झालंय तर पार्टिकल वेलॉसिटी, वेव्ह वेलॉसिटी बोथ रिव्हर्स, दोन्ही रिव्हर्स होणारच आहेत. डेन्सर मीडियम वरती स्ट्राईक झाली आहे तर बोथ आर रिव्हर्स. अँड फेज चेंज इथं सुद्धा किती असेल, पाय रेडियनचा असेल. पण इथं कॉम्प्रेशन रेरिफॅक्शन आहे. इथं लक्षात घ्यायचं कॉम्प्रेशन इज रिफ्लेक्टेड ॲज कॉम्प्रेशन अगेन. कॉम्प्रेशनचं कॉम्प्रेशनच राहतंय. ओके,
आणि रेरिफॅक्शनच रेरिफॅक्शनच राहते वेन इट इज स्ट्रायकिंग डेन्सर मीडियम. हेच जेव्हा रेअरर मध्ये होणार आहे, रेअरर मीडियम मध्ये पार्टिकल वेलॉसिटी नो चेंज, वेव्ह वेलॉसिटी चेंज होणार आहे किंवा रिव्हर्स होणार आहे. ओके, ज्याचा फेज वरती काही फरक पडत नाही म्हणून फेज चेंज 0 असेल. कॉम्प्रेशन इज रिफ्लेक्टेड ॲज रेरिफॅक्शन and rarefaction is reflected as compression. right? Rarefaction will be reflected as compression. तर या पद्धतीने आहे रिफ्लेक्शन. जेव्हा ट्रान्सव्हर्स वेव्ह असते डेन्सर मीडियम वरती पार्टिकल वेव्ह वेलोसिटी दोन्ही रिव्हर्स होतात, फेज चेंज पाय रेडियन असतो. हे दोघांसाठी जवळपास सेम आहे, फक्त क्रेस्ट ट्रफ क्रेस्ट कॉम्प्रेशन रेरिफॅक्शन याच्यामध्ये कन्फ्युजन येऊ शकतं. क्रेस्ट इज रिफ्लेक्टेड ॲज ट्रफ इन डेन्सर मीडियम, ट्रफ इज रिफ्लेक्टेड ॲज क्रेस्ट इन डेन्सर मीडियम. रेअरर मध्ये क्रेस्ट क्रेस्ट ट्रफ ट्रफ रिफ्लेक्शन तसंच होणार आहे. उलट होणार आहे कशामध्ये? डेन्सर लॉंजिट्युडनल वेव्ह मध्ये हे सेम असेल, फक्त फेज चेंज आणि वेव्ह वेलोसिटी रिव्हर्स वगैरे ते सेम असेल, पण कॉम्प्रेशन इज रिफ्लेक्टेड ॲज कॉम्प्रेशन. इथं रेअरर मध्ये होत होतं तेच इथं डेन्सर मध्ये होणार. रेरिफॅक्शन इज रिफ्लेक्टेड ॲज रेरिफॅक्शन. रेअरर डेन्सर हेच डेन्सर इकडचं रेअरर मध्ये. कॉम्प्रेशन इज रिफ्लेक्टेड ॲज रेरिफॅक्शन, रेरिफॅक्शन इज रिफ्लेक्टेड ॲज कॉम्प्रेशन. चला लास्ट पॉइंट राहिलेला आहे या टॉपिक मध्ये, डॉपलर इफेक्ट. नेक्स्ट पॉइंट इज इन अवर टॉपिक इज डॉपलर्स इफेक्ट. डॉपलर्स इफेक्ट काय असेल? द अपरंट चेंज इन फ्रिक्वेन्सी हर्ड बाय ऑब्झर्वर ड्यू टू रिलेटिव्ह मोशन बिटवीन सोर्स अँड ऑब्झर्वर इज कॉल्ड ॲज डॉपलर इफेक्ट. बघा इथं जेव्हा सोर्स आणि ऑब्झर्वर मध्ये काहीतरी रिलेटिव्ह मोशन असणार, दोघांची काहीतरी वेलॉसिटी असणार आहे, तर फ्रिक्वेन्सी जी असते साऊंडची हर्ड बाय ऑब्झर्वर चेंज होत असते. जसं रेल्वे स्टेशनवर तुम्ही ऑब्झर्व केलेलं असेल, रेल्वे येत असताना तिच्या जे साऊंड असतो, सायरन असतो, त्याची फ्रिक्वेन्सी येताना वेगळी वाटते, जाताना वेगळी वाटते. ठीक आहे, तर त्याच्यानुसार जो काही चेंज इन फ्रिक्वेन्सी असते येताना, समजा रेल्वे स्टेशनवर तुम्ही थांबलेले, ट्रेन येते तर फ्रिक्वेन्सी वाढताना वाटते, साऊंडची जी हे लाऊडनेस ती वाढताना वाटते, जाताना ती कमी होताना वाटते, म्हणजे फ्रिक्वेन्सी पण कमी होतीये. ठीक आहे, तर हा जो इफेक्ट आहे तो डॉपलरने एक्सप्लेन केलेला आहे. त्याचा फॉर्म्युला आहे अपरंट फ्रिक्वेन्सी हर्ड बाय ऑब्झर्वर इज इक्वल टू फ्रिक्वेन्सी एन इंटू व्ही प्लस मायनस व्ही ओ डिवाइडेड बाय व्ही प्लस मायनस व्ही एस. तर याच्यामध्ये व्ही ओ व्ही एस व्ही एन काय येते बघा. व्ही इज साऊंड वेलॉसिटी इन एअर, ही एअर मध्ये साऊंडची वेलॉसिटी आहे. व्ही ओ काय? ऑब्झर्वर वेलॉसिटी, तुमची जे ऑब्झर्वर आहेत त्यांची वेलॉसिटी. व्ही एस काय? सोर्स वेलॉसिटी. एन काय? फ्रिक्वेन्सी ऑफ सोर्स. आता अपरंट फ्रिक्वेन्सी जे आहे, जेव्हा त्यांच्यामधलं डिस्टन्स कमी होतंय सोर्स आणि ऑब्झर्वर मधलं, तेव्हा अपरंट फ्रिक्वेन्सी वाढताना वाटेल, जास्त असणार आहे ऍक्च्युअल फ्रिक्वेन्सीपेक्षा. आणि जेव्हा त्याच्यामधलं डिस्टन्स वाढतंय तेव्हा अपरंट फ्रिक्वेन्सी जी हर्ड करणारे ऑब्झर्वर ती कमी असणार आहे. बघा आता याच्याच कंडिशन आहे. जेव्हा जनरल फॉर्म्युला आहे तर याच्यासाठी 6 कंडिशन्स येतात. पहिली कंडिशन काय? व्हेन ऑब्झर्वर अँड सोर्स बोथ आर मुव्हिंग टुवर्ड्स इच अदर, दोन्ही एकमेकांकडे पळत आहे, म्हणजे फ्रिक्वेन्सी वाढली पाहिजे. सो ॲपरंट फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला या केसमध्ये येतो बोथ आर रिचिंग टुवर्ड्स इच अदर. इनिशियल फ्रिक्वेन्सी इंटू ब्रॅकेट व्ही प्लस व्ही ओ अपॉन व्ही मायनस व्ही ओ. ॲपरंट फ्रिक्वेन्सी इज ग्रेटर दॅन ॲक्च्युअल फ्रिक्वेन्सी. ॲपरंट फ्रिक्वेन्सी जी आहे ॲक्च्युअल फ्रिक्वेन्सीपेक्षा जास्त ऐकू येते. जेव्हा दोघांमधलं डिस्टन्स वाढतंय, दोघं एकमेकांपासून लांब चाललेले, तेव्हा फॉर्म्युला काय होऊन जातो? ॲपरंट फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू एल म्हणजे ओरिजिनल फ्रिक्वेन्सी इंटू ब्रॅकेट व्ही मायनस व्ही ओ अपॉन व्ही प्लस व्ही एस. ॲपरंट फ्रिक्वेन्सी इज लेस दॅन ॲक्च्युअल फ्रिक्वेन्सी. डिस्टन्स वाढतंय तर फ्रिक्वेन्सी कमी ऐकू येणार आहे. बघा न्यूमरेटर मायनस आहे, डिनॉमिनेटर प्लस आहे, इथं न्यूमरेटर प्लस आहे, डिनॉमिनेटर मायनस आहे, याचा अर्थ इथं व्हॅल्यू वाढणार आहे, इथं व्हॅल्यू कमी होणार आहे. हेच आता दोघांपैकी एकाला रेस्ट मध्ये करा, दुसऱ्याचं हालचाल करायची. सोर्स इज ॲट रेस्ट, ऑब्झर्वर मुव्हिंग टुवर्ड्स द सोर्स, ही कंडिशन ही थर्ड कोणत्याही पुस्तकात मिळून जाईल तुम्हाला. व्ही एस इज इक्वल टू 0. मग ऑब्झर्वर सोर्स रेस्ट मध्ये
मग जेव्हा दोन्ही एकमेकांकडे रीच करताय तेव्हा फॉर्म्युला काय आहे? ओरिजिनल फ्रिक्वेन्सी इंटू ब्रॅकेट व्ही प्लस व्ही ओ अपॉन व्ही इज इक्वल टू ॲपरंट फ्रिक्वेन्सी. ॲपरंट फ्रिक्वेन्सी इथं जास्त ऐकू येणार आहे परत, कारण डिस्टन्स कमी होत आहे. आता नेक्स्ट कंडिशन आहे सोर्स इज ॲट रेट्स, ऑब्झर्वर मुव्हिंग अवे फ्रॉम सोर्स, अवे चाललेला आहे. तर ॲपरंट फ्रिक्वेन्सी हर्ड बाय ऑब्झर्वर will be n into bracket v minus vo upon v. So apparent frequency is less than actual frequency of observer. त्याच्यानंतर फिफ्थ कंडिशन आहे ऑब्झर्वरला लेफ्ट मध्ये ठेवा, सोर्सला ऑब्झर्वर कडे घेऊन चाला. जे उदाहरण मी आता दिलं, तुम्ही रेल्वे स्टेशनवर थांबलेले, ट्रेन येते, फ्रिक्वेन्सी वाढणार आहे, ट्रेन जातीये, फ्रिक्वेन्सी कमी होणार आहे. ओके, ते झालेलं इथं. वेन सोर्स इज रिचिंग ऑब्झर्वर, फॉर्म्युला इज n into bracket v upon v minus vs. ॲपरंट फ्रिक्वेन्सी इथं वाढलेली असणार आहे. त्याच्यानंतर सोर्स अवे फ्रॉम ऑब्झर्वर चाललेला आहे, ऑब्झर्वर ॲट रेस्ट आहे. सो ॲपरंट फ्रिक्वेन्सी इज एन इंटू ब्रॅकेट व्ही अपॉन व्ही मायनस व्ही प्लस व्ही एस. सोर्स वेलॉसिटी ॲड झालेली आहे, ॲपरंट फ्रिक्वेन्सी काय झालेली असणार? कमी असणार आहे ॲक्च्युअल फ्रिक्वेन्सी पेक्षा. ठीक आहे, तर इथं आपला जो साऊंडचा सेशन आहे तो कंप्लीट झालेला आहे ऑफ व्हॉट रिव्हिजन. PYQ सेशन मध्ये भेटूया नेक्स्ट सेशनला. ठीक आहे, तेव्हापर्यंत चांगला अभ्यास करा. ऑल द बेस्ट. थँक्यू.